शेतकरी मित्रांनो, राम राम. आज अनेक भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे या दरम्यान काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील 2-3 दिवस पाऊस कायम असेल, तसेच ढगाळ हवामान जास्त असेल. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. नमस्कार, मैं डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो डिप्रेशन आता भूभागावर सरकू लागलंय. त्याच वेळेस बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीकडून जोरदार अशा प्रकारचं वातावरण तयार झालंय. मान्सून देशभर पोहोचण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि अरबी समुद्रात असलेली चक्राकार स्थिती देखील प्रभावी आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीला देखील आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, अतिवृष्टी काही भागात होऊ शकते. एकूणच 2 सिस्टममध्ये असलेल्या महाराष्ट्राला रात्रभर पावसाने झोडपला आहे. अनेक भागातील दुष्काळ गायब झालाय. मान्सून ट्रफ ही उत्तरेकडे सरकली असून मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या काही भागात देखील कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे भारतातील पाऊसमान बदलत असून लवकरच मान्सून सरासरीकडे सरकतो आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. सध्या भारतात मान्सूनची स्थिती मजबूत असून आज उद्या मान्सून संपूर्ण देश व्यापेल अशी शक्यता आहे. गेल्या 24 तासामध्ये या सर्व भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. कोकण किनारपट्टीसहित घाट माथ्यावर अतिवृष्टी झालेली आहे. गुजरातच्या काही भागात अतिवृष्टी झालेली आहे. इतरत्र देखील महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस झालेला आहे. विदर्भ, मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यात त्याचं प्रमाण थोडं समाधानकारक होतं. बऱ्याच भागात रात्री देखील जोरदार पाऊस झालेला आहे. त्याच्या नोंदी यामध्ये येणं अजून बाकी आहे. मात्र आपण एकूण जर असं बघितलं तर या भागामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण बऱ्याच अंशाने कमी दिसते. पूर्व भारतातील पाऊस देखील बऱ्यापैकी कमी झाला आहे. दक्षिण भारतातील पाऊसही बऱ्यापैकी कमी झालेला आहे. मात्र मध्य भारतावर सध्या पावसाचा जोर आहे आणि हा 10-11 तारखेपासून कमी होण्याची देखील शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याकडून आज मुंबईसह लगतच्या सर्व कोकण पट्टीच्या घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर पश्चिममध्ये अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. छत्तीसगडमध्ये डिप्रेशनचा प्रभाव पडत असून या ठिकाणी देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. त्यामुळे आज काळजी घेण्याची गरज आहे कोकण किनारपट्टीसहित मुंबई परिसर आणि घाटमाथ्यावर. उद्या 7 तारखेपासून या पावसाचा जोर हळूहळू कमी व्हायला लागेल. परंतु कोकण किनारपट्टीसहित गुजरात पूर्व भागातील रेड अलर्ट कायम आहे. मात्र मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण कमी होण्याचे संकेत आज जरी दिले असले तरी या ठिकाणी काही भागात पावसाचं वातावरण असण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण 8 तारखेपासून कमी होण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने सध्या तरी दिलेले आहे. ऑरेंज अलर्ट कोकण किनारपट्टीला कायम आहे. उर्वरित घाटमाथ्यावरील भागात देखील ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम असणार आहे. एकूणच भारतातील पावसाचा जोर कमी होईल 9 तारखेला, परंतु उत्तर भारतात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. मान्सून भारतात नुकताच सर्वदूर पोहोचलेला असेल. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण, त्याबरोबरच इतरही पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील राज्यातील पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. 10 तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस उघडण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने दिले आहेत. महाराष्ट्रासहित मध्य भारत, दक्षिण भारतातील पावसाचं प्रमाण 11 तारखेपासून कमी होण्याचे संकेत देखील देण्यात आले आहेत. आपण बघतो की डिप्रेशन हे भूभागावर सरकत असून त्याचा प्रभाव बंगालच्या उपसागरातील कमी होतोय आणि या भागामध्ये त्याचा प्रभाव वाढणार आहे. सध्या या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण देखील तयार झालेलं आहे.
त्यामुळे साधारण या आठवड्यामध्ये, कारण हा आठवड्याचा अंदाज असतो आणि 12 तारखेपर्यंत जरी या ठिकाणी अंदाज दिला असला तरी साधारण 10 तारखेपर्यंतच हे वातावरण आहे. ECMW मॉडेलनुसार पावसाचं प्रमाण आज 6 तारखेला वाढेल असा अंदाज आहे. याचं प्रमाण कुठे वाढतं ते बघा. जवळपास या भागापर्यंत हे पावसाचं प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा बराच भाग कव्हर होणार आहे. विदर्भातील आणि खास करून विदर्भातील बरेच जिल्हे यामध्ये नाही आहेत. मात्र मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात याचा प्रभाव 6 तारखेला असणार आहे. हे वातावरण समान पातळीवर 7 तारखेला देखील असण्याची शक्यता आहे. मात्र याचा प्रभाव हा थोडा उत्तरेला सरकणार आहे. 8 तारखेपासून केवळ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण, तुरळक स्वरूपात काही पश्चिम विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे. नाशिक, अहिल्यानगरच्याही काही उत्तर भागामध्ये याचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे 8 तारखेपासूनच तसं महाराष्ट्रातलं पाऊस प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल. 9 तारखेला पावसाचा प्रभाव कमी होत असल्याचं स्पष्ट जाणवेल. 10 तारखेपासून पावसाची पूर्णतः उघडीप महाराष्ट्रात बघायला मिळू शकते. कोकण वगळता ही उघडीप महाराष्ट्रात 11 तारखेला कायम असेल, 12 तारखेलाही कायम असेल, 13 तारखेला उघडीप कायम असेल. 14 तारखेला एक नवीन सिस्टमचा परिणाम पूर्व विदर्भात पुन्हा एकदा दाखवण्यात येतोय, परंतु आणि तोही मुसळधार स्वरूपात दाखवण्यात येतोय ECMW मॉडेलनुसार. त्यामुळे बघूयात नेमकी हवामानात काय बदल होतोय. पहिल्यांदा 15 तारखेला पुन्हा नवीन सिस्टमचा परिणाम महाराष्ट्रात होत असल्याचं ECMW मॉडेलने दाखवलं आहे आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीचे सुद्धा संकेत पहिल्यांदा मॉडेलने दिले आहे. त्यामुळे विदर्भामध्ये 15 तारखेला आपल्याला पुन्हा एकदा मुसळधार पाऊस, अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पुन्हा पावसाचा प्रभाव वाढण्याची देखील शक्यता आहे. 16 तारखेला पुन्हा एकदा कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्रातील विदर्भाचा उत्तरेकडील भाग म्हणजे खास करून अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण पुन्हा वाढण्याचे संकेत 16 तारखेला देण्यात आले आहेत. 17 तारखेपासून मात्र स्थानिक वातावरणाचा प्रभाव बऱ्याच भागात महाराष्ट्रात राहील. त्यामुळे खंड फार प्रभावी नाही आत्ताच्या अंदाजानुसार, आजच्या अंदाजानुसार, आणि कोकणातला पाऊस चालूच राहणार आहे. आपण जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा महाराष्ट्र या भागातून आहे आणि या भागामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण कसं आहे हे आपल्याला बघायचं आहे. बघतो की दुसऱ्या कमी दाबामुळे 14-15 तारखेला या भागात विदर्भात पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत आहेत. कोकण किनारपट्टीला सध्या पावसाचं वातावरण घाटमाथ्यापर्यंत कायम असणार आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता कायम आहे. या ठिकाणी जरी पावसाचं प्रमाण कमी असलं तर स्थानिक वातावरणाचा प्रभाव या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. आपण दोन सिस्टम समोरासमोर बघतो. आता या चक्राकार स्थितीमुळे उत्तर महाराष्ट्रासहित कोकणातील बऱ्याच भागात अजून पाऊस होणार आहे. शिवाय रात्रभर अगदी पुणे जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये किंवा इकडे कोल्हापूरपर्यंत पाऊस झालेला आहे. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, तर पूर्व भागापर्यंत तो पाऊस पोहोचलेला आहे. त्यानंतर आपण छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरच्या बऱ्याच भागात पाऊस बघितलेला आहे आज रात्री. त्यानंतर आपण नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. याचा तीव्र प्रभाव आपल्याला नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागावर, पालघरवर, मुंबईवर, ठाण्यात आणि रायगड, पुणे, रत्नागिरी या सर्वच भागात आज जाणवणार आहे. त्यामुळे आपण बारकाईने जर हा अंदाज बघायचं झालं तर आपल्याला साधारणपणे दिसतंय की वातावरण हे आज मुंबईला अतिवृष्टी देईल आणि आज दिवसभरामध्ये काळजी घेण्याची गरज आपल्याला संपूर्ण घाटमाथ्यावर आहे. त्यानंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, अहिल्यानगरचा पश्चिमी घाटमाथा
या ठिकाणी नाशिकपर्यंत मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण रात्री बऱ्याच भागात जोरदार पाऊस झालेला आहे. आज देखील रात्री याचा मोठा प्रभाव आपल्याला पालघर, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरपर्यंत जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रापर्यंत याचा प्रभाव राहील. उद्या देखील विदर्भाचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची अपेक्षा आहे. 7 तारखेपर्यंत याचा प्रभाव महाराष्ट्रात बऱ्यापैकी जाणवण्याची शक्यता आहे. मात्र हे आता हळूहळू उत्तरेला सरकत आहे. स्थानिक वातावरणाची शक्यता देखील 8 तारखेला महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी असणार आहे. उत्तर महाराष्ट्रात अजून वातावरण चांगलं जरी दाखवत असलं तरी नंदुरबार जिल्ह्यामध्ये खूप तक्रारी आहेत. नंदुरबारमध्ये पाऊस कमी आहे. सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये पाऊस कमी आहे. पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व भागामध्ये, अहिल्यानगर पूर्व भागामध्ये बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची तक्रारी आहे. परंतु या ठिकाणी या 2-3 दिवसामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल. पेरणीयोग्य पाऊस बऱ्याच ठिकाणी झालेला असेल. जे भाग मात्र आता या काळात सुटतील त्यांच्यासाठी पुढची पावसाळी परिस्थिती कधी निर्माण होते ते आपण बघणार आहोत. 9 तारखेपासून आपल्याला बऱ्याच प्रमाणात पाऊस कमी होणार आहे. 10लाही पाऊस कमी असणार आहे. हलके ढगाळ परिस्थिती कोकणात राहील. घाटमाथ्यावर थोडं पावसाचं प्रमाण राहू शकतं, परंतु एकूण पाऊस हा जवळपास 14 तारखेपर्यंत वेग होण्याची शक्यता आहे. नवीन एक वादळी प्रणाली विकसित होऊन ती महाराष्ट्राच्या दिशेने सरकते आहे. यदा कदाचित ती पूर्ण महाराष्ट्रावर आली तर दुष्काळ संपेल. आपण बघतो की अतिशय प्रभावी अशा प्रकारची एक सिस्टम 13-14 तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होईल. ती विदर्भावर परिणाम करण्याची 14 तारखेपासूनच संकेत आहेत. ही पूर्णपणे महाराष्ट्रावर यावी हीच एक अपेक्षा आहे. असं झालं तर मग महाराष्ट्रातला दुष्काळ फार कमी होईल. परंतु आपल्याला 14-15 तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे संकेत विदर्भात दिसत आहेत. कोकणात पाऊस वाढेल आणि 16 तारखेला हे वातावरण देखील जरी वरती सरकलं तरी कोकणात मुसळधार पावसाचं वातावरण ते निर्माण करून जाईल. पुन्हा एकदा मान्सून ॲक्टिव्ह होईल असं दिसतंय. अशा प्रकारचे पावसात खंड पडत असतात. एल निनोचं वर्ष आहे हे अपेक्षित आहे, परंतु त्यातली त्यात अतिशय चांगलं पाऊसमान आपल्याला जुलैने पहिल्या आठवड्यात दिलेलं आहे आणि आपण अनेक व्हिडिओ याच्यावर बनवले आणि त्यामध्ये आपले हिडिंगच असे होते की पहिला आठवडा हा निर्णायक असेल आणि तो निर्णायक ठरलेला आहे. अनेक ठिकाणची दुष्काळाची भीती शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात या पावसाने कमी केली. ज्या भागात अजूनही पाऊस झालेला नाही त्या भागात मात्र ही धाकधूक असणार आहे, परंतु हा निसर्ग आहे, त्या ठिकाणी आपण खूप कमी आहोत. त्यामुळे कुठलाही ओढून ताडून आपण अंदाज सांगू शकत नाहीत. जी परिस्थिती आहे ती तुमच्या समोर आहे. मॉडेलला चकवा देऊन जर पाऊस आपल्या भागात झाला तर खूप आनंदाची गोष्ट आहे. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर पाटील तुम्हाला कालच्या कमेंटची उत्तरे देणार आहे. तर मित्रांनो, मजक्यात थोडं सांगतो की ज्या भागातील वाऱ्याचं प्रमाण कमी झालेलं असेल आणि त्या भागात ढगांचं देखील प्रमाण आता सध्या वाढलेलं असेल त्या भागामध्ये जवळपास 90% चान्सेस आहेत की पाऊस चालू झालेला असेल किंवा पाऊस चालू होईल. तर चला आपण एकंदरीत कमेंटचा विचार करू आणि त्या अनुषंगाने उत्तर देण्यास सुरुवात करू. तर श्रीगोंदा पाऊस कधी होईल? तर आज हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. उद्या देखील हलक्याच पावसाचा अंदाज आहे, पण ढगाळ हवामान जास्त असेल श्रीगोंदा तालुक्यात. त्यानंतर वर्धा हिंगणघाट पाणी येईल का? तर आज खूपच तुरळक पाऊस शक्यता आहे, परंतु उद्यापासून पावसाचा थोडा जोर वाढेल. पुढे 8-9 जुलैपर्यंत अधूनमधून पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यात केव्हा पाऊस होणार? तर कर्जत तालुक्यात आज हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. काही भागात जोर जास्त असेल. 7 जुलै सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज कर्जत तालुक्यात दिसत आहे. त्यानंतर काळाष्टी पाऊस कधी होणार? तर आज हलके ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुढील 2 दिवस हाच अंदाज कायम आहे, म्हणजे हलक्या ते मध्यम पावसाचा. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याला अलर्ट असताना देखील पाऊस झाला नाही अशी एक कमेंट आली होती. तर मित्रांनो, एल निनोचं वर्ष असल्यामुळे मॉडेल देखील
अंदाज असे देत आहेत की जसे मॉडेलमध्ये पाऊस दाखवला जात आहे प्रत्यक्षात तसा पाऊस होत नाही. त्यामुळं अंदाजात बदल होऊ शकतो. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की मॉडेल बेस अंदाज असतात आणि जसे मॉडेलना अंदाज दिला तसे हवामान तज्ज्ञ किंवा भारतीय हवामान विभाग सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं या गोष्टीवर देखील शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावं. त्यानंतर आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबारच्या काही भागात आज मध्यम पावसाचा अंदाज आहे. 7-8 जुलैला चांगल्या पावसाची शक्यता या भागात आहे. त्यानंतर करमाळा तालुका अंदाज द्या. करमाळा तालुक्यात आज हलका ते मध्यम पावसाच्या सरी येऊ शकतात. तर उद्या खूपच कमी पाऊस या भागात होऊ शकतो. सिन्नर तालुक्यात पाऊस कधी येणार तर सिन्नर भागात आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर आज उद्या आणि परवा म्हणजे 6, 7, 8 जुलैपर्यंत हा अंदाज कायम आहे म्हणजे जोरदार मध्यम ते जोरदार पावसाचा. त्यानंतर अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात पाऊस कधी येणार तर या भागात आज चांगल्या पावसाची शक्यता आहे. 7-8 जुलै दरम्यान देखील हलक्या ते मध्यम पाऊस या भागात होऊ शकतो. त्यानंतर एक थोडी तालुका निहाय कमेंट म्हणजे भाग निहाय आहे. नंदुरबार पूर्व भागात पाऊस कधी येणार तर नंदुरबारच्या काही भागात आधीच सांगितल्याप्रमाणे आज हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. त्यानंतर 7-8 जुलै म्हणजे उद्या आणि परवा चांगल्या पावसाची शक्यता या भागात आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात पाऊस कधी येणार तर धाराशिव मध्ये आज थोडा चांगला पाऊस होऊ शकतो. उद्या देखील पावसाचा अंदाज आहे परंतु हलक्या पावसाचा अंदाज उद्या आहे. त्यानंतर थोडक्यात आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ म्हणजे आज आणि उद्या राज्यातील जिल्ह्यातील काय परिस्थिती असू शकते. तर आज संपूर्ण कोकणमध्ये पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, बीड, वाशिम, लातूर, सोलापूर, सांगली, अकोला, यवतमाळ, परभणी आणि नंदुरबार या जिल्ह्यांना देखील आज उद्या पावसाचा अंदाज आहे. त्याआधी आपण सुरुवातीला जे सांगितलं की ज्या भागातील वारे बंद झालेले असेल त्या भागात पाऊस चालू झालेला असेल आणि सध्या चालू झालेला नसेल तर संध्याकाळ त्या भागामध्ये पावसाला नक्कीच सुरुवात होईल याची शक्यता जवळपास 90% आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपल्या कमेंटची उत्तरे घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.